अहमदनगर आणि बीडमध्ये 2 दिवसाच्या दुष्काळ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीमध्ये राज्य सरकारवर टीका केली आहे। आपल्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाणी टंचाई, दारू कंपन्यांना होणारा पाणी पुरवठा या सगळ्यावर अजित पवार बरसले आहेत। पण या व्यतिरिक्त दुष्काळ, पाणी टंचाई, छगन भुजबळांवरची कारवाई या संदर्भात देखील अजित पवारांना नेमकं काय वाटतं त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, त्यानंतर सुप्रिया सुळे आणि आता अजित पवार दुष्काळाची पाहणी करतात। एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत आहे दादा। तुम्ही सकाळपासून हा सगळा दुष्काळ पाहताय। होय, त्याच्या संदर्भामध्ये मी गेले 25-1 वर्ष राजकारणामध्ये वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आमदार म्हणून काम केलेलं आहे। हे सगळं होत असताना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये एवढा पाण्याचं दुर्भिक्ष मी कधी पाहिलं नव्हतं। म्हणजे 72च्या दुष्काळात आम्ही लहान होतो, आम्ही हायस्कूलमध्ये जात होतो, परंतु त्या काळामध्ये धान्याचं दुष्काळ होता, पाण्याचा दुष्काळ इतका नव्हता। ज्यावेळेस वसंतराव नाईकांनी पूर्ण महाराष्ट्र शासन त्या दुष्काळी भागातल्या लोकांच्या पाठीशी उभं केलं होतं। मध्ये आम्ही पण सरकारमध्ये असताना दुष्काळ 2003चा पडलेला होता, सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मोठा होता, परंतु त्यावेळेस देखील एवढी अवस्था बिकट झालेली नव्हती। माझं तर स्वतःचं मत आहे की ही दुष्काळाची बिकट अवस्था होण्याच्या करता काही प्रमाणामध्ये आत्ताच्या सरकारचं अपयश आहे, ह्या सरकारचं नियोजन चुकलेलं आहे। या सगळ्या माठीमागे थेट आमदार ते मुख्यमंत्री असा जो प्रवास झालाय आपल्या मुख्यमंत्र्यांचा, अनुभव नसणं हे यातली मोठी गोष्ट नाही, त्याच्यामध्ये शेवटी हो का कुणीच एकदम सगळं शिकून येत नाही। अनेक जण ह्या देशामध्ये पंतप्रधान पण झालेले, अनेक जण ह्या देशामध्ये मुख्यमंत्री पण झालेले। आता अखिलेश एकदम खासदार झाले ना, एकदम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले। फारुख अब्दुल्लांचा मुलगा उमर अब्दुल्ला अतिशय तरुण वयामध्ये मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले। जयललिता एकदम चित्रपटातनं बाहेर आल्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या। NT रामाराव आंध्रचे मुख्यमंत्री झाले। अनेक जण उदाहरणं देता येतील, त्याच्यामुळं असं काही नसतं। एकदा ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी जे पहिलं सांगितलं की पाण्याचा ऑक्टोबरमध्येच आढावा घ्यायला पाहिजे होता, पवार साहेबांनी त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की मला आजपर्यंत खूप अनुभव आहे, तुम्ही ह्याच्या संदर्भातलं आत्ताच पाण्याचं नीटपणे नियोजन करा। तुम्ही बघा आता परवा आमच्या पुण्यामध्ये ते पाणी सोडलं तर काही लोक विरोध करतायत, पाणी नाही सोडलं तरी काही लोक विरोध करतायत। मी पण 10 वर्ष पालकमंत्री होतो ना, त्याही काळामध्ये काही वेळेस दुष्काळ पडला ना, परंतु त्यावेळेस मी सर्वांना विश्वासात घेऊन एवढं पाणी आहे, आपल्याला खालच्याही लोकांना प्यायला पाणी द्यावं लागेल आणि पुण्यासारखं मोठं महत्वाचं शहर त्यालाही पाण्यापासून आपल्याला 1 दिवसाआड 2 दिवसाआड करून चालणार नाही, ह्या पद्धतीचं नियोजन केलं आणि त्या पद्धतीनं कुणीही त्याला विरोध केला नाही। परंतु आता कितीतरी राजकीय पक्ष विरोध करतायत, कितीतरी भारतीय जनता पक्ष त्या गोष्टीला पाठिंबा देत आहे। ह्या पद्धतीचं जे काम चाललेलं आहे हे योग्य नाहीये। शिवार फायदा होणार नाही असं म्हणणं आहे तुमचं? दुष्काळावर नाही, पाऊस पडल्यानंतर जलयुक्त शिवाराचा फायदा होईल। पाऊस ज्यावेळेस पाणीच नाही त्यावेळेस जलयुक्त शिवाराचा आत्ता फायदा होणार नाही, पण ज्यावेळेस पाऊस होईल आणि जलयुक्त शिवाराचं काम सिमेंट बंधाऱ्याचं, ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाचं, नदीचं, चांगल्या धरणाचं, तलावाचं चांगल्या दर्जाचं झालेलं असेल आणि पाऊस मजबूत झाला, मुबलक झाला तर त्याचा फायदा होऊ शकेल। पण या सगळ्यामध्ये आता लातूरला रेल्वेने पाणी दिलं जातं आणि हे सगळ्याचा सार दुष्काळाचा येऊन जोडला जातो तो उसाशी। आता तुम्ही लातूरला रेल्वेने पाणी द्यायचं म्हणता, ऑक्टोबर महिन्यातच या सरकारच्या लक्षात यायला पाहिजे होतं लातूर सारख्या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये महानगरपालिकेत पाण्याचं दुर्भिक्ष वाचणार आहे, आपल्याला पाणी तिथं द्यावं लागणार आहे। मागच्या वेळेस आमच्या काळामध्ये उस्मानाबादला आणि जालना ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाणीची कमतरता भासायला लागली, आम्ही ताबडतोब जालन्याला जायकवाडीची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून काम पूर्ण करून दिलं आणि उस्मानाबादला 115 किलोमीटर लांब असणाऱ्या उजनी धरणातनं पाण्याचं नियोजन करून दिलं, पाईपलाईन करून दिलं। आज उस्मानाबाद शहर त्या उजनीच्या पाण्यावर पाणी पितंय आणि जालना जायकवाडीच्या पाण्यावर पाणी पितंय। ह्या पद्धतीनं तसं त्यांनी त्यावेळेस करायला पाहिजे होतं की कुठल्या धरणं जवळ आहे आणि कुठल्या धरणामध्ये आता तुमच्या उजनीमध्ये 50% डेड वॉटर आहे, 50 TMC 50 TMC म्हणजे थोडं नाही,
आपलं माजलगाव धरण सगळं मिळून 15-16 टीएमसीचं आहे. त्याच्यात तिप्पट डेड स्टॉक तिथं आहे. त्याच्यातनं पाणी न्यायला पाहिजे होतं, पाईपलाईन करायला पाहिजे होती. अजूनही त्यांचं चाललेलंच आहे की कुठनं पाईपलाईन नक्की करायची. नाही, पण हे सगळं ऊसाशी जोडलं जातं. आता लातूरचं पाणी कारखान्यांनी खाल्लं असं म्हटलं जातं आणि महाराष्ट्रातले कारखाने आणि ऊस पीक हे सगळं पाणी दुर्भिक्ष त्यांचं म्हणणं जर तसं होतं तर त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच कारखाने सुरू करायला परवानगी नको होती द्यायला. परवानगी द्यायचं सरकारच्या हातामध्ये होतं. सरकारचं जर 100% मत झालेलं असेल की ऊसामुळेच हे झालं तर त्यांनी ऑक्टोबर महिन्यातच ऊसाच्या संदर्भामध्ये वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होता. मुख्यमंत्री म्हणतात की अधिकारी ऐकत नाही. नाही, खरं तर मुख्यमंत्र्यांसारख्या महोदयांनी असं अधिकारी ऐकत नाहीत असं म्हणूच नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण अधिकाऱ्यांच्याकडनं आपण जर लोकांच्या हिताचं काम, शेवटी लोकप्रतिनिधी कशाला निवडून देतात, जनतेची सार्वजनिक कामं योग्य पद्धतीनं मार्गी लावणं आणि त्या कामात पारदर्शकता ठेवणं ह्याकरता निवडून जातात. आता हे निवडून गेल्यानंतर उद्याच्याला आपण जर म्हणायचं अधिकारी ऐकत नाही तर त्या अधिकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन हे काम आपल्याला करायचंय. ह्याच्यातनं राज्याचं भलं होणार आहे, ह्याच्यातनं समाजाचं भलं होणार आहे. अधिकारी का नको म्हणणार आहे? अधिकारी तर प्रशासनामध्ये लोकांची कामं करण्याच्या करताच त्यांनी ते क्षेत्र निवडलेलं असतं. सरकार कोणाचं आहे? शिवसेनेचं आहे, भाजपचं आहे की भाजपचं शिवसेनेचं आहे? हे सरकार खरं सुरुवातीच्या काळात भाजपचं होतं. काही महिन्यांनी भाजप 75% आणि 25-30% शिवसेना असं ते सरकार झालं. पूर्वीचं युतीचं सरकार शिवसेना भाजपचं होतं. आताचं सरकार साधारण यांचे जर 30 मंत्री बघितले तर 65% सरकार भाजपचं आहे, 35-30% सरकार शिवसेनेचं आहे. शिवसेनेचे नेते येऊन मराठवाड्यातल्या लोकांना एक सहानुभूती मिळवण्याच्या करता, लोकांचं आपल्याबद्दलचं मत चांगलं होण्याच्या करता काय सांगतात? कर्जमुक्ती केली पाहिजे, का 7-12 कोरा केला पाहिजे. अहो, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमचे 10 मंत्री राज्यमंत्री सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसतात, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, प्रशासनाचा गाडा हाकतायत. बऱ्याचशा ठिकाणी हे 10 मंत्री आपल्या आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री आहेत. अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी 10 मंत्र्यांना सांगा ना की आजच्या कॅबिनेटमध्ये पहिला विषय घ्यायचा, बाकीची कामं ठेवून महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करा आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळामध्ये अडकलेल्या, भरडलेल्या, संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचे 7-12 कोरे करा, कर्जमाफी करा. ह्या गोष्टी केल्या तरी त्याच्यातनं लोकांना कळेल की बरोबर हे शेतकऱ्यांचं खरोखरीच आपल्याबद्दलचे निर्णय त्या ठिकाणी घेतात. न्यायालयानेच सांगितलं की दारू कंपन्यांचं पाणी 60% कपात करा. सरकार करायला तयार नव्हतं आणि त्यातलेच काही मंत्री दारूच्या पाण्याला म्हणजे तर सांगत होते की दारूला पाणी दिलं पाहिजे, उद्योगाला पाणी दिलं पाहिजे. तुमची काय भूमिका आहे आणि या सगळ्याबाबत जे मंत्र्यांनी भूमिका घेतली त्याबद्दल तुमचं माझं स्वतःचं मत आहे, केव्हाही अशा प्रकारचं संकट आल्यानंतर पहिल्यांदा माणसांना, जनावरांना पिण्याचं पाणी अग्रक्रमाने दिलं पाहिजे, कुणीही राज्य सरकारमध्ये असले तरी. शेवटी त्या भागातल्या लोकांना पहिलंच जगवलं पाहिजे. कारखाना एक वेळ थोडासा बंद राहिला तर 1 महिनाभर, आता 1 महिन्याचाच प्रश्न होता पाऊस सुरू व्हायला, 1 महिनाभर सुट्टी द्यायची होती. त्याच्यानंतर पुढं त्यांच्या महिन्याच्या सुट्ट्या कमी करायच्या होत्या. त्या सुट्टीच्या काळात काम करून घ्यायचं होतं. त्या बदल्यात असं आपण करतो, दुष्काळाच्या काळामध्ये काही काही वेळेस तिथं आपण लवकर परीक्षा संपवतो आणि त्यांना सांगतो की बाबा तुम्ही आता दुष्काळाचं सावट, इथं पाण्याची कमतरता आहे. आता लातूरमध्ये एवढे वेगवेगळे क्लासेस चालू असायचे, ते काल क्लासेस आता बार्शीमध्ये चालू केलेले. लातूरमध्ये आता पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणून. त्या प्रकारे हे वेळ कुठलं पाणी सोडावं आणि कुठलं पाणी सोडू नये हे सरकार निर्णय घेतच नाही. सरकार सरळ सांगतं तुम्ही कोर्टाकडे जावा. वास्तविक कोर्टाकडे गेल्यानंतर कोर्ट न्याय देणारच, कोर्ट तर त्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणारच. पण ज्यावेळेस पाणी कमी असतं वरच्या धरणात किंवा खालच्या धरणात, त्यावेळेस वरच्या धरणात किती ठेवायचं आणि खालच्या धरणात किती ठेवायचं, समन्याय पद्धतीचा वाटपाचा आपण कायदा केलेला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे तुमचं सरकारचं काम आहे. मला एक सांगा, केंद्रात आणि राज्यात हे सरकार आलं, केंद्रात 9,000 कोटी रुपये वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचं बुडून विजय मल्ल्या परदेशात एकटा माणूस निघून गेला. तेवढेच पैसे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या करता दिले असते तर सगळं कर्जमाफ झालं असतं. मग तुम्ही एका
माणसाकरता वेगळा निर्णय घेणार आणि कोट्यवधी शेतकऱ्यांच्या करता वेगळा निर्णय, हे कुठला न्याय? तुम्ही एलबीटी 8 ते 9 हजार कोटी रुपयाचा टॅक्स जो येत होता, लोकल बॉडी टॅक्स, तो तुम्ही माफ केला. तो तुम्ही व्यापाऱ्यांना, काही ठराविक व्यापाऱ्यांना खुश करण्याच्या करता केला आणि शेतकऱ्यांना मात्र तुम्ही वेगळा न्याय देता. असं का? तुम्ही वोडाफोनचे 3,000 कोटी रुपये गेल्या वेळेस माफ केले, ते तुम्ही परदेशी कंपनीचे एका झटक्यात माफ करता. अजून तो आकडा पुढे आलेला नाही, पण मला जबाबदार लोकांनी सांगितलं की हे जे उद्योगपती आहेत देशातले, त्यांचा सगळा जर हे कर्ज बुडवण्याचा आकडा जर काढला तर तो 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. नीट ऐका, 1,00,000 कोटीपेक्षा. म्हणजे विजय मल्ल्याचं 9,000 कोटी वगैरे अशा ज्या केसेस आहेत, कुणाच्या 500 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, 1,000 कोटी, 5,000 कोटी, 7,000 कोटी, असं 1,00,000 कोटीच्या पेक्षा जास्तीचं कर्ज राष्ट्रीयकृत बँकांचं ह्या वेगवेगळ्या उद्योगपतींनी उचललेलं आहे आणि ते भरत नाहीयेत, ते बुडवण्याच्या विचारात आहेत. जर आपण नेत्यांची भाषणं जर ऐकली, ते तुमच्यावरती रोष असतो प्रत्येकाचा की सिंचनामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला आणि त्यामुळे पाणी साचलं नाही किंवा पाणी साठवण्याची क्षमता झाली नाही किंवा धरणं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात वाढली नाहीत आणि ह्यामुळे सुद्धा दुष्काळ झाला असं म्हणतात. गोदावरी नदीवर पूर्णपणे बॅरेजेस झाली की नाही, कामं झाली की नाही, तापी नदीवर बॅरेजेस झाली की नाही, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी धरणं मोठ्या प्रमाणात झाली की नाही, आणि त्याच्या संदर्भात आता चौकशी चालू आहे. चौकशीच्या संदर्भामध्ये त्याच्यात अनियमितता झाली का, कुणी त्याच्यामध्ये चुका केल्या का, कुणी त्याच्यामध्ये पारदर्शक कारभार केला नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतील ना. मी तर प्रत्येक वेळेस सांगितलेलं, हे सरकार आल्यापासून मी सांगतोय की आमच्या होत असणाऱ्या चौकशीला पूर्णपणे आम्हाला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सहकार्य त्या ठिकाणी करतोय. काही दिवस राहिलेत आता पावसाळ्याला, चांगला पाऊस येईल असं सुद्धा म्हटलं जातं, पण आता तुम्ही थोडा उशीर केलाय दुष्काळी पाहणी करायला, असं तुम्हाला वाटतं का? आता हो का, मी त्याच्या संदर्भात माझी कामं करत असतो. मला कधीही प्रसिद्धी करून त्या ठिकाणी कुठं जायला आवडत नाही. मी, आपल्यालाही माहिती आहे की बऱ्याचदा मी मीडियापासून 4 हात त्या ठिकाणी दूर असतो. त्याच्यामुळे माझे ऑलरेडी इतके दिवस आम्ही इकडं नाही आलो म्हणजे कुठं दुष्काळाच्या भागात दौरे करत नव्हतो, अशातला भाग नाही. सभागृहामध्ये ज्यावेळेस दुष्काळावर चर्चा झाली त्यावेळेस आमच्या पक्षाच्या तर्फे अनेक जण बोलले, तशी मी पण माझी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्याकडे काही दुष्काळाच्या संदर्भात शिष्टमंडळ घेऊन जावं लागतं त्यावेळेस आम्ही पण जातो. परवा साखर धंद्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, ऊस कामगारांचे, असे सगळ्यांचे मिळून होते. आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे 1 तास दिलीप वळसे पाटील साहेब, जयंत पाटील, त्या ठिकाणी मी, आम्ही सगळेजण चंद्रकांत दादा, सीएम साहेबांना भेटायला त्या ठिकाणी गेलो होतो. शिवाजीराव बापू नागवडे होते, हर्षवर्धन पाटील होते, सगळेजण त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी काम करत राहायचं. कारण शेवटी पाठीमागं 15 वर्ष आम्ही लोक निर्णय प्रक्रियेत असायचो. त्याच्यावर कुणी मागण्या केल्यानंतर त्या निर्णय प्रक्रियेत असताना कुठले निर्णय तातडीने घेतले गेले पाहिजेत हे आम्हाला कळायचं आणि आम्ही तशा पद्धतीचे निर्णय घ्यायचो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. भुजबळाच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती अन्याय झाला असं वाटतं का, किंवा ही सगळी कारवाई होते खरं तर त्यांच्या समोर सगळं जे होतंय आता, काका पुतण्या जेलमध्ये आहेत? आता ही मॅटर कोर्टाच्या अखत्यारीमध्ये आहे. त्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं आता मला योग्य ठरणारं नाही. एकदा कोर्टाच्या संदर्भातला ज्या काही न्याय व्यवस्था त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी देतील आणि निर्णय एकदा झाल्यानंतर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं हे जास्त योग्य ठरेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. कारण जशी त्यांची चौकशी चालू आहे, त्यांच्यावर ज्या गोष्टी न्यायालयात चाललेल्या आहेत तशा पद्धतीनं माझ्याही स्वतःची चौकशी चालू आहे. त्याच्यामुळं एकाची चौकशी चालू असताना दुसऱ्याची चौकशी चालू असणाऱ्या व्यक्तींनी तशाच बद्दलच्या कुणा व्यक्तीबद्दल
मत व्यक्त करणं हे मला आत्ताच्या घडीला योग्य वाटत नाही. पण जे भुजबळांसोबत झालं ते तुमच्यासोबत होईल असं कधी वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो की कुठलंही काम हे कायद्याने आणि नियमाने चालत असतं. त्याच्या संदर्भामध्ये कायदा नियमाच्या चाकोरीच्या बाहेर जर गोष्टी घडलेल्या असतील तर त्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या संदर्भातली किंमत ही मोजावी लागत असते. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मांडल्यात. अजित पवारांचं असं म्हणणं आहे की आता सध्याची स्थिती जी आहे ती दुष्काळाची भयान स्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रित येऊन हा दुष्काळ जो आहे तो हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि असं कार्य जर झालं तर ते भविष्य आणि दुष्काळ निवारणासाठी चांगलं असेल. मात्र हे सगळं करत असताना त्यांनी जे दुष्काळी भाग आहे त्यातली जे शेतकरी आहेत त्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा आग्रही लावून धरलाय. कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड.